वैयक्तिक खूप मोठा फॅन आहे बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट पद येतील जातील, पण तुमच्याकडे बघितलं का एवढी शांत मूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठंच बघायला भेटणार नाही. असा हा नेता एक महाराज माझं आवडतं दैवत म्हणजे महाराज आहेत. मी त्यांना बऱ्याच वेळेस भेटलोय, फक्त आता त्यांच्या लक्षात नाही म्हणून फेटा उपरणं हे सगळं बांधलंय. त्याच्यामुळे तुम्ही लासलगावचा प्रसिद्ध भेळवाला आहे, आपली भेट झालेली असं या ठिकाणी तुम्ही आलात. पुन्हा एकदा या ठिकाणी टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी शांत व्यक्तिमत्व, आणि हे शांत व्यक्तिमत्व म्हणजे अजून बी ते तुमचे आमचे भाग्यविधातेच आहेत. का भाग्यविधाते आहेत? त्यांच्याकडं अगदी लहान जाऊ द्या, कोणत्याही पंथाचा जाऊ द्या, कोणत्याही समाजाचा माणूस जाऊ द्या, मी स्वतः अनुभवलेले आहेत महाराज. त्यांच्याकडे गेलं काम झालं नाही असं जिंदगीत कधीच कोणाच्या बाबतीत घडलेलं नाही. असे हे नेते. हा परिसर परम आदरणीय परम श्रद्धेय श्रीमान बाळासाहेबजी थोरातांच्या विकास कामानं पुनीत झालेला आहे. थोरात साहेब आणि संगमनेर असं एक विशेष नातं आहे. या दोन्हीचं समीकरणच एक आहे. मग सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, धार्मिक असू द्या, जिथं तिथं थोरात साहेबांचं योगदान आहे. आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी थोरात साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तनाला आलो होतो. वारकऱ्यांनी टाळ मागू द्या, टाळ दिले जातात. पकवाजांनी पकवाज मागू द्या, पकवाज दिला जातो. कीर्तनकारांना सुद्धा भरभरून योगदान दिलं जातं. धर्मसत्ता आणि राजसत्ता याचं समीकरण जोडून ठेवण्याचं काम अनेक वर्ष थोरात कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि तुम्ही सगळीजण माणसं थोरात कुटुंबियांच्या प्रेमातले आहात. त्यांच्या सुकन्या आमच्या ताईसाहेब जयश्रीताई, त्यांचं सुद्धा संप्रदायामध्ये मोठं योगदान आहे. त्यांचे बंधू सुद्धा संप्रदायामध्ये असतात. असं सगळंच थोरात कुटुंब हे वारकरी संप्रदायानं अलंकृत आहे. एकंदरीत जर बघितलं तर बाळासाहेब थोरात असो किंवा अमोल खताळ असो, दोघांच्याही बाबत जे आहे ते महाराजांनी काही गोडवे गायलेत. मात्र घुलेवाडीमध्ये झालेला मुद्दा हा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचाच मुद्दा होता. काही मिनिटातच अफजल खानाचा कसा कोथळा बाहेर काढला असं हबहप संग्राम बापू भंडारे सांगत होते. आणि त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केला हे दिसून आलंय. आता नेमकं संपूर्ण या कीर्तन कार्यक्रमामध्ये काय घडलं त्याचाही व्हिडिओ समोर आलाय. तो अख्खा व्हिडिओ पहा. कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. बस बसा
आता या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे कमेंट करा.